करू पुकार, गरजू जय जयकार, उठला तारणहार, हर्ष नाही पार, भगवान कृष्ण की जय, बोला कृष्ण प्रभु की जय। भगवान कृष्ण की जय, बोला कृष्ण प्रभु की जय। मरणातून मरणा चिंकिले, कच करू पुकार, दुःखाने दुःखा जाळीले, गरजू जय जयकार। आम्हासाठी आज उघडिले स्वर्गाचे हो द्वार, एकच करू पुकार, गरजू जय जयकार। उठला तारणहार, हर्षा नाही पार, भगवान ख्रिस्त की जय, बोला प्रभु की जय। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो। बंधू भगिनींनो, मी खालील व्यक्तींसाठी ज्या आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेले आहेत, विशेष करून ह्या कोरोना विषाणूच्या संकटकाळी त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करू। परमेश्वराने ह्या व्यक्तींना, जेनिफर डिकोस्टा मुळगाव, फ्लॉरी बॅप्टिस्टा आणि जोनस डाबरे गिरीज, ग्लासिन बेनका अर्नाळा, जोसेफ रॉड्रिग्स पाली, कार्मेल डाबरे भुईगाव, तेरेसा डिसोझा इतूर डिकुना, इनास डाबरे भुईगाव, क्लिंटन मुळ्या वसई कोलिवाडा, जॉन मॅथॉस, सायमन पॉल, मार्गरेट अवधानी, नॉमा डिकुना पापडी आणि इतर कोणी आपल्या धर्मप्रांतामध्ये देवाघरी गेलेले असतील, विशेष करून ह्या काळामध्ये, या परिस्थितीच्या वेळेमध्ये आपण परमेश्वराकडे त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू आणि कुटुंबियांना त्यांची श्रद्धा त्यांचं सांत्वन बनावं म्हणून आपण प्रार्थना करू। त्याचप्रमाणे कोरोना ह्या विषाणूच्या ह्या संसर्गाच्या काळामध्ये जे सेवा करीत आहेत, विशेष करून डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी वर्ग, इतर सेवक, हे सर्वांना परमेश्वराने या विषाणूपासून दूर ठेवावं आणि त्यांची सेवा लोकांची जीवन वाचवण्यासाठी सार्थकी लागावीत। सुरुवातीलाच आपण ह्या ईस्टरच्या 3ऱ्या रविवारी या मिसेमध्ये सहभागी होताना पवित्र या रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। एकत्रपणे आपली पापे आपण पश्चातापी अंतःकरणाने कबूल करूया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना
व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे निता. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश कुकरा, प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागर जग पापहारी, दया म्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या सर्व समर्थ बापा, तू आम्हाला तुझे पुत्र आणि तुझे कन्या बनवले आहेस व आमचे आध्यात्मिक तारुण्य आम्हाला पुन्हा दिले आहेस. आमच्या पुनरुत्थानाची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो आणि यरूशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या. अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नाझरेतकर येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, चमत्कार आणि चिन्हे तुम्हाला दाखवली त्याची तुम्हाला माहिती आहे.
त्यावरून देवाने तुम्हाकरिता पाठविलेला असा तो मनुष्य होता. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार आणि पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी क्रुसावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी म्हणतो, मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून परमेश्वर माझ्या उजवीकडे आहे. ह्यास्तव माझे हृदय आनंदित आणि माझी जीभ उल्लसित झाली. आणखी माझा देहही आशेवर राहील, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस आणि आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत. तू आपल्या सानिध्याने मला हर्षभरित करशील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. हे देवा माझे रक्षण कर आणि मी तुझ्या आश्रयास आलो आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. हे प्रभू, तू माझ्या वतनाचा आणि पेल्याचा वाटा आहेस. माझा बहुमान तूच आहेस. आपला प्रतिसाद. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. आपला प्रतिसाद. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा आत्मा अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास नाशाचा अनुभव येऊ देणार नाहीस. आपला प्रतिसाद. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. जीवनाचा मार्ग तू मला दाखव. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सर्व सुखाचा खजिना आहे. आपला प्रतिसाद. देवा मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. संत पेत्राच्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. जो तोंड देखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक आणि निर्दोष कोकरू असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर श्रद्धा ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचा गौरव केला. त्यामुळे तुमचा विश्वास आणि तुमची आशा देवावर आहे. प्रभूचा शब्द. alleluia, 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 alleluia. हे प्रभू येशू ख्रिस्तात आम्हाला शास्त्र वचन शिकव. आम्हाशी बोलून आमच्या हृदयात चेतना निर्माण कर. Alleluia, alleluia, alleluia.
प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूककृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्यातील दोघेजण यरुशलेम पासून सुमारे 4 कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते आणि असे झाले की ते संभाषण आणि चर्चा करीत असताना येशू जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. परंतु येशूला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. येशूने त्या दोघांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लोपया नावाच्या इस्माने प्रभू येशूला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमात घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? येशू त्यास म्हणाला, कसल्या गोष्टी? त्या शिष्याने म्हटले, नाझरेतकर येशू विषयीच्या. तो देवाच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने आणि उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी आणि आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून क्रुसावर खिळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झालेला आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हास थक्कच केले. त्या स्त्रियांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हास देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्या बरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण येशू तो दिसला नाही. मग प्रभू येशू त्या 2 शिष्यांना म्हणाले, अहो निर्बुद्धी आणि संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग प्रभू येशूने मोशे आणि सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्या गावाजवळ ते आले तेव्हा येशूने पुढे जाण्याचा रोख दाखवला. परंतु ते शिष्य येशूला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा प्रभू येशू त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की प्रभू येशू त्यांच्या बरोबर जेवावयास बसला असता प्रभू येशूने भाकर घेऊन आशीर्वाद दिला आणि ती भाकर मोडून त्यास दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. तोच प्रभू येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता आणि पवित्र शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? मग त्याच घटकेस ते 2 शिष्य उठून यरुशलेमेस माघारी गेले. तेव्हा 11 प्रेषित आणि त्याच्या बरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते,
की प्रभू खरोखर उठला आहे आणि शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्या दोन शिष्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. मित्रांनो, प्रभू ख्रिस्त हाडाचा मेंढपाळ आहे. त्याच्या कळपाला तो कधीच वाऱ्यावर सोडित नसतो. नैराश्याची कांबळ अंगावर घेतलेल्या दोन शिष्यांना प्रभू येशू शोधत असतात आणि मग त्यांच्या बरोबर ते वाट चालून त्यांना साथ देतात. निराश झालेले आहेत, भकास झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. दोन पैकी एकाच शिष्याचे नाव संत लूक आपल्याला सांगतो, क्लोपस म्हणून. कोरोना विषाणूने हैराण झालेले आपण प्रत्येक जण जणू काही दुसरा शिष्य आहे अशी कल्पना करू. आपली मनस्थिती व त्या दोन शिष्यांच्या मनस्थितीमध्ये मला वाटतं खूप साम्य आढळते. त्यांच्या गप्पा गोष्टी कसल्या तर नैराश्याच्या, होपलेसनेस, कसे बसे ते नैराश्याचे दिवस काढायचे आणि नैराश्याच्या गोष्टी करायच्या. आणि त्यांनी कदाचित ठरवलं असेल हे एकदा जाऊ दे, हे गेलं सगळं का मग ये रे माझ्या मागल्या. अशाप्रमाणे ही कठीण परिस्थिती संपली म्हणजे पूर्ववत ह्याच्यातून काही न शिकता, त्याच्यावर जास्त सखोल विचार न करता, देवाच्या शब्दाच्या प्रकाशामध्ये न समजून घेता, आपल्या विचारात, आपल्या आचारात कुठलाही बदल न करता सवयीचे जीवन परत जगायला आपण मोकळे होऊया, त्याची वाट बघूया. किती उदास, अस्वीकारणीय आणि दुःखद विचार हे. मित्रांनो, कटू सत्याला सामोरी जायचे नाही, त्यापासून तोंड फिरवायचे व परत नित्याचे चिंतनमुक्त, सुखाचे कष्टमुक्त असे जीवन हाती घ्यायचे. दुर्दैव असे की ते शिष्य वर्तमान काळ आणि भविष्य काळ विसरून फक्त भूतकाळामध्ये शिरले होते. कितीतरी वेळा आपण अशा मनस्थितीमध्ये असतो. परिस्थिती गंभीर झाली, समजायला कठीण वाटली, संकटासारखी वाटली आणि अक्षरशः वाटते. पण अशा वेळी आपण वर्तमान काळ आणि भविष्यकाळ विसरतो आणि भूतकाळामध्ये शिरतो. आता त्या दोन शिष्यांनी वास्तव्यात असलेला ख्रिस्त सोडून स्वतः कल्पनेने केलेल्या ख्रिस्ताचा ते विचार करत होते. समोर ख्रिस्त आहे, चालत आहे त्यांच्या बरोबर, पण त्यांचे विचार मात्र हे त्यांच्या कल्पनेने केलेल्या ख्रिस्ताविषयी, जो साक्षात त्यांच्या बरोबर आहे
त्यांच्या समोर आहे तो नाही, तर कल्पना करून त्यांनी बनवलेला ख्रिस्त. ते जात होते त्या गावापाशी, ते पोचतात. प्रभू येशू पुढे जाण्याचा कल दाखवतात. म्हणजे काय तर प्रभू येशू भविष्याकडे जाण्याचा कल दाखवतात. लक्षात ठेवा, सध्या परिस्थितीमध्येच पाय रुतलेले असल्यावर जेव्हा आपण नव्या भवितव्याची स्वप्ने बघू, तेव्हा त्याची बीजे त्या वर्तमान काळामध्ये असतात. नवे आकाश, नवी पृथ्वी, हा संदेश प्रभू येशू देतात. शिष्यांना जुनं पाहिजे होतं, भूतकाळ पाहिजे होता, आणि हे सगळं संपलं म्हणजे परत मग त्या भूतकाळासारखंच जीवन जगायचं आहे आम्हाला. नको, भूतकाळात आहे ती मी बरी आहे, बरं आहे, असे किती वेळा आपल्याला सुद्धा वाटते अशा परिस्थितीमध्ये असल्यानंतर. बघा ना, आता हे दोघं, संत लूक सांगतो, अमाऊस गावाला निघाले होते. 4 कोसांचं अंतर होतं, आणि जेव्हा ते पोचायला आले, प्रभू येशूने कल दाखवला पुढे जाण्याचा. गाव 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 म्हणजे माणसाच्या जीवनातील भूतकाळ. विचारा ना तुम्ही, कुठे जाणार आहेत सुट्टीला? गावाला जाणार आहेत. कुठे चालले? गावाला चाललो. गावाला जाऊन आलो पाहिजे. गाव म्हणजे भूतकाळ जीवनातील. 3 काळांपैकी भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. माणूस या 3 काळामध्ये जीवन जगतो. भूतकाळातून वर्तमान, वर्तमानातून भविष्यकाळ. पण 3 काळांपैकी माणसाची ओढ भूतकाळात जगण्याची असते. अर्थात पाळेमुळे म्हणून भूतकाळाचं विस्मरण न होणे महत्वाचे आहे. पण भूतकाळात शिरायचं आणि तेथेच राहायचं पसंत करायचं. धर्माच्या बाबतीत पण तेच, सामाजिक जीवनात पण तेच, माणसाच्या जीवनात पण तेच. नवीन काही नको. नाविन्यासाठी नवीन नाही मी सांगत, पण काळ बदलतो. तसं माणसाने परिस्थितीला सामोरी जाण्यासाठी बदललं पाहिजे. बदलत राहणं म्हणजे परफेक्ट होत राहणं, असं संत जॉन हेनरी न्यूमन, कार्डिनल न्यूमन म्हणतात. टू चेंज इज टू बी परफेक्ट. दुसरा मुद्दा, जेव्हा प्रभू येशू त्यांना खोरून विचारतात की कसल्या गोष्टी तुम्ही करतात, आणि ते प्रभू येशूला वेड्यात काढायला लागतात. तुम्ही एकटेच आहेत का? असा कोण माणूस आहे का की काय घडलं या 3 दिवसामध्ये माहीत नसलेले तुम्ही एकटेच दिसता? वेड्यात काढतात. तो आपला स्वभावच कधी कधी बनलेला आहे, परमेश्वराला वेड्यात काढायचा. आणि काय उत्तर देतात प्रभू येशू? अहो निर्बुद्धी व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःख सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? कडक शब्द आहेत, कठोर शब्द आहेत, पण हे शब्द जुन्या करारात अनेक वेळा आलेले आहेत. संदेष्ट्यांनी अनेक वेळा जुन्या करारामध्ये लोकांना दरडावून सांगितलेलं आहे. बघा, बदला, तुम्ही तुमचं जीवन बदला, वाईट गोष्टी सोडा, चांगल्या करायला लागा, परमेश्वराला धरून वागा, सज्जन जीवन जगा.
आणि मग त्यांना निर्बुद्ध हा शब्द जुन्या करारात अनेक वेळा संदेश त्यांनी वापरलेला आहे. प्रभू ख्रिस्त त्यांना म्हणतात, अहो निर्बुद्धी. दुःख सोसावी ख्रिस्ताने हे आणि गौरवात जावे हे अगत्याचे नव्हते काय? प्रभू ख्रिस्ताचा परखड प्रश्न त्या दोघांनाच नव्हे तर पीटर पासून सर्व शिष्यांना सुद्धा लागू आहे. आज आपल्या सर्वांना सुद्धा हा शब्द झोंबला पाहिजे. आपण ख्रिस्ती आहोत. संकटाचं, कष्टाचं, हालाचं ख्रिस्त सभेला हे वावगं असं वाटणारं जीवन नाही. ख्रिस्त सभा वाढत फोफावत अशीच राहिलेली आहे. ह्या अशा गोष्टींमुळे सत्यासाठी छळ सोसणं, चांगलं करण्यासाठी दुःख भोगणं, कधी कधी रक्तसाक्षीचं जीवन येण्यासाठी प्राण जाईपर्यंत ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देणं, ह्या गोष्टी ख्रिस्ती माणसाला दूरच्या वाटता कामा नये. पण शिष्यांना तसं वाटलं. आजपर्यंत आपल्याला तसं वाटते. आपण आशा गमवायला बघतो. आता कोणत्या गोष्टी संदेश त्यांनी सांगितल्या होत्या आणि कोणत्या गोष्टी ऐकून न ऐकल्याप्रमाणे शिष्य वागत राहिले. आणि आज आपण हाच प्रश्न आपल्याला पण विचारू, प्रत्येक जण. परमेश्वराचा शब्द ऐकून न ऐकल्यासारखी मी वागतो का? देवळात गेल्यावर लक्षपूर्वक आपण ऐकत पण नसतो आणि जे काही ऐकतो ते देवळातून बाहेर निघण्याच्या अगोदर विसरलेलो असतो. ऐका, थोडक्यात सांगतो. पवित्र क्रूसाच्या लाकडाविषयी जुना करार पानोपानी बोलला होता. क्रूसाचे लाकूड मरणाचे नव्हे जीवनाचे फळ देते, अंधाराचे नव्हे प्रकाशाचे फळ देते, नरकाचे नव्हे स्वर्गाचे फळ देते. किती प्रतीके जुन्या करारात ह्या क्रूसाच्या लाकडाची आपण ऐकतो. जलप्रलयाने जग बुडत होते तेव्हा नोहाने क्रूसाच्या लाकडाचे तारू बांधले आणि जग वाचलं. मानवजात वाचली, जनावरं वाचली. इब्री लोकांची गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी मोशेने क्रूसाच्या लाकडाची काठी तांबड्या समुद्रावर आपटली व तांबडा समुद्र दुभंगून देवप्रजेला जीवदान मिळालं. अब्राहमाने देवाची आज्ञा प्रमाण मानून त्याचा पुत्र इसाक ह्याला क्रूसाच्या लाकडावर झोपून बांधले. आपण देवाचा शब्द ऐकतो, विसरून जातो. शिष्यांची ती गत झाली होती. कठीण परिस्थिती आली मग गोंधळून जातो. देवाचा शब्द आठवत नाही, अर्थ कळत नाही आणि भीतीने मग नैराश्याचं जीवन आपण जगायला लागतो. शेवटचा तिसरा मुद्दा, परत परत देवाचा शब्द वाचून, कान देऊन ऐकून आठवत राहायचा. त्याचं विस्मरण होऊ द्यायचं नाही. कारण देवाचा शब्द आमचा खरा मार्गदर्शक आहे. कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे, केलं पाहिजे, कृती झाली पाहिजे. गरीब आहेत, भुकेले आहेत, बेघर झालेले आहेत, अडचणीत सापडले आहेत, बरोबर, त्यांच्याकडे पोचलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर अर्थपूर्ण अशी ही कृती झाली पाहिजे. ही कृती
प्रेमाने झाली पाहिजे. ही कृती मोठ्या कळकळीने झाली पाहिजे. आणि ती होण्यासाठी 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही जर देवाच्या शब्दाला दिला तर तुमच्या कृतीला, एका हास्याला फार महत्व निर्माण होते. कारण ते जेन्युइनली, अगदी खऱ्यापणाने अंतःकरणातून आलेलं हास्य असते. कारण देवाचा शब्द माझ्या नसनसतामध्ये भिनला आहे. तो 1 तास गमावला नाही, अर्धा तास गमावला नाही, 5 मिनिटं गमावली नाही. आपण देवाचा शब्द ऐकायला जातो तेव्हा मला जाऊन कृती केली पाहिजे. कसली कृती करणार? कशी कृती करणार? द वुंडेड कॅनॉट हील अदर वुंडेड पीपल, हे पण लक्षात घेऊ आपण. म्हणून आपण पहिला देवाचा शब्द ऐकू. भले मी सांगितल्याप्रमाणे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास. कारण त्यामुळे आपली जी कृती होणारच कृती झालीच पाहिजे, करणारच आपण. पण त्यासाठी देवाचा शब्द ऐकलाच पाहिजे. त्याला पूर्ण विराम देऊ नका आणि एक्सक्यूज सांगू नका, मला ती कृती करायची होती म्हणून ह्याला आता मला वेळ नाही. त्या 2 शिष्यांनी तेच केलं होतं. जेव्हा प्रभू येशू त्यांच्याबरोबर चालत होता आणि त्यांना संदेश त्यांनी सांगितलेलं सर्व आठवून कसं त्यांनी दिलं, अर्थ कसा लावून दिला, तेव्हा त्यांनी काय म्हटलं की ते बोलत होते आणि शास्त्र निरूपण करीत होते रस्त्याला, तेव्हा आमची हृदय पेटून उठली. सुंदर असं वर्णन आहे ते. प्रभूचा शब्द ऐकल्यानंतर बायबल बंद करायचं आणि दुसऱ्या गोष्टी करायला नाही लागायचं, अशी कृती करायला धावायचं. या कोरोना विषाणूच्या परिस्थितीमध्ये आपण काय कुठे धावू शकत नाही, आपल्यावर बंधन आहेत. पण तरी सुद्धा हृदय तर पेटलं पाहिजे. त्यांचं हृदय पेटलं आणि त्यांनी प्रभू येशूला त्या संध्याकाळी त्यांच्या गावामध्ये राहण्याची विनंती केली. प्रभू येशू जरी त्यांना भविष्यात घेऊन जात होता, प्रभू येशू त्यांना नवी पृथ्वी, नवी आकाशकडे घेऊन जात होता, तरी सुद्धा प्रभू येशूने त्यांच्या बरोबर राहण्याचं पसंत केलं. पण तिथे गेल्यानंतर प्रभूने जेव्हा भाकर हातात घेतली, ती मोडली, तेव्हा त्यांनी म्हटलं की त्यांनी भाकर मोडता बरोबर आम्ही त्याला ओळखलं. बंधूनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे ख्रिस्ती माणसाच्या जीवनात. डोंट जस्ट बिकम ऍक्टिव्हिस्ट्स, बिकम लाईक जीसस, वन हू recreates the creation of God. प्रभू ख्रिस्ताने तसं शिकवलंय आपल्याला. भाकरी मोडण्याच्या कृतीमध्ये ते त्याला ओळखतात. दृश्य झालेला परत अदृश्य होतो. तो त्यांच्याबरोबर भाकर मोडत होता, पण भाकर मोडली, त्यांनी त्याला ओळखलं आणि तेथून तो अदृश्य झाला. मी एका महत्वाच्या शब्दावर आपलं लक्ष वेधू इच्छितो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ विजिबल अँड इनविजिबल? दृश्य आणि अदृश्य आहे, तो तिथं आहे पण मला दिसत नाही, त्याला म्हणतात अदृश्य. आहे पण मला दिसत नाही, त्याला म्हणतात अदृश्य. पण होता आणि नाहीसा झाला, त्याला म्हणतात नाहीसा झाला. ख्रिस्त आपल्यापासून नाहीसा होत नाही. ख्रिस्त
आपल्यापासून अदृश्य असतो, पण तो नाहीसा कधीच होत नाही, कधीच नाही. होता आणि गेला असं नाही, तो आहे आणि असणारच, पण कधी दृश्य असणार, कधी अदृश्य असणार. प्रत्येक रविवारी आपण ख्रिस्ती माणसं देवळामध्ये एकत्र जमून भाकर मोडतो, तेव्हा तो अदृश्य दृश्य बनतो. आहे आणि असणारच, अदृश्य दृश्य बनतो. किती महत्वाचा असा हा रविवारचा दिवस असतो आपल्यासाठी. ख्रिस्ती माणसांनी जमलं पाहिजे आणि अदृश्य असलेला ख्रिस्त दृश्य पाहिला पाहिजे, त्याला स्पर्श केला पाहिजे, त्याला अंतःकरणामध्ये घेतलं पाहिजे. असं झालं म्हणून हे शिष्य नैराश्यामधून बाहेर पडले. भीतीने भयाने गांगरून गेलेले हे 11 जण. सर्वप्रथम त्यांच्यामध्ये पेत्र. आणि आजचं पहिलं वाचन आहे का मग. पेत्र मोठ्या धैर्याने म्हणतो, तुम्ही येशूला धरून अधर्म्यांच्या हाताने क्रूसावर खिळून मारले, त्या येशूला देवाने मरणापासून सोडवून उठविले, याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. मोठ्याने सांगतो. तो नुसतं काय ऐकून होता ते नाही बोलला, आम्ही साक्षी आहोत, आम्ही बघितलं. आणि त्याला जी चेतना आली, चैतन्य त्याच्यामध्ये जे निर्माण झालं, ते अवर्णनीय असं आहे. तो आणि दुसरे 10 प्रेषित 11 जण हे, आणि जवळजवळ सर्वच जण रक्तसाक्षीचं मरण पत्करणार. सध्याच्या परिस्थितीमध्ये ख्रिस्ती म्हणून आपण आपले विचार, आपलं वर्तन, आपली रीत, आपली वृत्ती अंगावरून नैराश्याची कांबळ काढून पीटर आणि 11 प्रेषितांसारखे धैर्याने, आशेने, परोपकार भावनेने, आपल्याला असलेल्या जबाबदारीने आपल्या जीवनाचे आपण रोज नूतनीकरण करीत राहूया. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या जीवनामध्ये सहभागी होऊया आणि आशेचं जीवन जगूया. आमेन. ह्या पुनरुत्थान काळामध्ये सुद्धा आपण प्रेषितांचा विश्वास अंगीकार हे श्रद्धा निवेदनाने प्रार्थना म्हणत असतो. एकत्र म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चालला आणि सर्व समर्थ देवपितेच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे आता प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना परमपित्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. परमेश्वर आपल्या मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. उत्तम मेंढपाळ असलेल्या ख्रिस्ताने पाळकांवर, पोप, बिशप्स, फादर्स ह्यांच्यावर, हे पाळक, जबाबदारी सोपविली आहे. सेवेची जबाबदारी, बिझनेस मॅनेजर होण्याची नाही, सेवेची जबाबदारी. आम्ही सर्वांनी
पालकांनी श्रद्धेने त्या कळपाचे आमच्या हाती सुपूर्द केलेल्या त्यांना मार्गदर्शन करावे आणि प्रेमाने त्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. ख्रिस्त आम्हाला शांतीचे दान देतो. अखिल जगाने त्या खऱ्या ख्रिस्ताने दिलेल्या शांतीच्या वरदानाचा लाभ घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आमच्या दुःखी बंधू भगिनींच्या दुःखाचे रूपांतर शाश्वत आनंदात व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनण्यासाठी आमच्या समाजाला श्रद्धा आणि शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या सुद्धा विनंत्या गरजा आपल्या अंतःकरणात असतील, आपण क्षणभर थांबूया आणि त्या देवाला सांगूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या ह्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि आमच्या प्रार्थना स्वीकार. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटींचा स्वीकार कर. जो आनंद तू आम्हाला येथे देत आहेस, तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभो तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्त आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे. ख्रिस्त यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे. ते सर्व काळ जिवंत राहील. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा.
तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. ईशाच्या पावन नावे, एत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत, त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ता ठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत ह्यांच्या बरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभो, तुझ्या बरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो. आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व बिशप्स व याजक वर्ग आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे
दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेले आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. The mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. दुःख सहन करणे व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठणे ख्रिस्ताला आवश्यक होते. त्याच्या नावाने सर्व राष्ट्रांना पापांच्या भरपाईसाठी प्रायश्चित्ताचा आदेश देण्यात यावा. हालेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यांमुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभो, तुझ्या स्वर्गीय दानांचा आम्हावर वर्षाव कर व तुझ्या दयेमुळे आम्हाला तुझे आज्ञाधारक सेवक बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार. नवी नगरी Hallelujah, 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 hallelujah.